लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, पैसे यायला सुरुवात, 1,500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। मेसेज तुम्ही बघू शकताय। तुम्हाला मी आता 3 ते 4 पुरावे दाखवणार आहे। पुरावा पाहू बघा, लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे। 1500 रुपयांचं वाटप इथं सुरू झालेलं आहे। तुम्ही आता इथं बघू शकताय बघा, पुरावा आत्ताच तुम्ही बघू शकताय। काल रात्री 8:45 वाजता म्हणजे 8:49 काल वाटपाचे मेसेज हा आलेला आहे। तुम्ही इथं बघू शकताय, पूर्ण मोबाईलवरचा स्क्रीन आहे हा, काही एडिटेड वगैरे काही नाहीये, लक्षात घेऊ शकता तुम्ही। SBI बँकेमध्ये पैसे आलेले आहेत 24/1/25 8:49 रात्री मेसेज आलेला आहे आपल्याकडे। आता SMS आपण घेतलेला आहे, SIM1 वरती आलेला आहे। इथं बघू शकता तुम्ही, सगळी डिटेल माहिती फक्त आपल्या चॅनलवरती पुराव्यासहित असते, तुम्हाला माहिती आहे। आता आज त्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। ती 12 जिल्ह्यांची यादी कोणती, लाडक्या बहिणींची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। त्या 8 बँका कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये आज पैसे पडणार आहेत त्याची डिटेल माहिती आपण बघणार आहोत। बघा हा पण तुम्ही इथं व्हिडिओ बघू शकता, दुसरा SMS। आणि आता 2 SMS आलेले आहेत, एक 1,500 रुपयांचा SMS आलेला आहे आणि एक दुसरे जे आहे ते पैसे जे म्हणजे ते पैसे आलेले आहेत 7,500 रुपये आणि एक डायरेक्ट 1,500 रुपये आलेले आहेत। असे 2 मेसेज आलेले आहेत। आता हा 1,500 रुपयाचा मेसेज आपण बघितलेला आहे, कालची तारीख आहे 24/1/2025। आता जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण योजना वेबसाईटवरती जर लॉग इन करून बघितलं तर इथं मी नाव यांचं लपवलेलं आहे बघा। नाव आपण लपवणार आहोत कारण कोणाचे नाव दाखवत नाहीयेत। इथं क्रेडिटेड झालेला मेसेज इथं बघू शकतो आपण, 1,500 रुपये हे क्रेडिट झालेले आहेत, त्यांच्या अकाउंटला पेड झालेले आहेत। आता हा बघा 7,500 रुपयांचा हा आता 24 मिनिटं अगोदरचा व्हिडिओ मेसेज आपण इथं पाहत आहोत। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। मोबाईल चेक करा आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत। आज जवळपास 1,20,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। त्याच्या संदर्भात मोठी अपडेट एकनाथ शिंदे यांनी आत्ताच दिलेली आहे, आपण तो सुद्धा बघत आहोत। बघा पुरावा पहा तुम्ही, पुरावा इथं आपण पुरावा दिलेला आहे 24/1/25 ची तारीख इथं बघू शकताय तुम्ही। आणि भरपूर जणांना पैसे काल रात्रीच आलेले आहेत, मी तुम्हाला हे सांगतोय। आता तुम्ही मोबाईल चेक करा, सकाळ सकाळ उठल्यावरती कोणी मोबाईल चेक करत नाही, परंतु मोबाईल चेक करा, अकाउंटमध्ये ट्रान्झॅक्शन चेक करा। ज्यांना मेसेज नाही आला त्यांना ट्रान्झॅक्शन झालेला असेल परंतु मेसेज आलेला नाही। तुम्ही बघू शकताय आता सध्या स्क्रीनवरती आपण 24/1/25 ला रात्री 8:49 माझ्या SIM1 वरती मेसेज आलेला आहे। तिथं फक्त मी क्रेडिटचा अमाऊंट आणि हे जे अकाउंट नंबर आहे ते तिथं लपवलेलं आहे, कारण हे आपण स्पष्ट करू शकत नाही, कोणाची ही माहिती आपण इथं दाखवू शकत नाही। मी जेवढे फॉर्म भरले होते, जवळपास मी जेवढे फॉर्म भरले होते तेवढ्या निम्म्या लाडक्या बहिणींना आता रात्रीच पैसे आलेले आहेत। सकाळी काही लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि सकाळी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना तुम्ही 7,500चा मेसेज सुद्धा आलेला आहे। ज्यांना एकही हप्ता आला नाही त्यांना आधी 7,500चा हप्ता मेसेज आलेला आहे। त्यानंतर लगेच इथं 1,500 रुपयांचा सुद्धा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आज 25 तारखेचा सुद्धा मेसेज आता आपल्याकडे येईल, लगेच येईल, तुम्ही तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार याची डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जवळपास जर आपण बघितलं तर तुम्ही एक काम करायचं, पहिलं काम करायचं, लाडकी बहीण योजना वेबसाईटला लॉग इन करायचंय आणि लॉग इन केल्यानंतर तिथं तुम्हाला ट्रान्झॅक्शन मध्ये दिसणार आहे की तुम्हाला पैसे पेमेंट कॅन्सल झालेला आहे का। जर कॅन्सल झालेला असेल तर तिथं कारण दाखवलेलं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती सगळं स्पष्ट होऊन येतं की आता कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आणि कोणत्या नाही। ज्या लाडक्या बहिणींचं तिथं जर लॉग इन केलं तुम्ही तर तिथं ज्यांचं संजय गांधी निराधार योजना नो आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, ज्यांचं यस आहे त्यांना पैसे आलेले नाहीत। दुसरं म्हणजे पेमेंट कॅन्सल झालेल्याची कारण सुद्धा तिथं स्पष्ट केलेली आहेत। आणि स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की आपण 26 जानेवारीपर्यंत हे पैसे देणार आणि त्याची वाटपाची सुरुवात झालेली आहे आत्ताच। मी तुम्हाला SMS सुद्धा दाखवलेला आहे, SMS तुम्हाला अजून एकदा परत दाखवतोय मी। बघा SMS खूप महत्त्वाचा आहे, इथं बघू शकता तुम्ही 8:49 काल रात्री 24 तारखेलाच वाटपाचा हा मेसेज हा आलेला आहे अकाउंट नंबरवरती। इथं बघू शकता, डिअर कस्टमर DBT गव्हर्नमेंट पेमेंट, DBTच्या स्वरूपात पैसे येत असतात। तुम्हाला माहिती आहे आपण कुठलीही माहिती विदाऊट पुराव्यासाठी देत नाही, त्यामुळं पुरावा पाहिजे असेल तर एकच आपला चॅनल आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर। इथं पुराव्याशिवाय दुसरी आपण कुठलीही गोष्ट करत नाही। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचा आता जानेवारीचा जो हप्ता आहे त्याचं वाटप सुरू झालेलं आहे। ते आता जे आपण बघणार आहोत ते 15 जिल्हे कोणते आणि नेमकं कोणत्याच लाडक्या बहिणींना काल पैसे आले हे सुद्धा बघणार आहोत। तुम्हाला आज पैसे येणार का नाही हे सुद्धा सांगणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ चॅनल शेअर करा आणि पैसे कसे चेक करायचे आले का नाही हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत काल आणि आज कोणत्या पैसे येणार आहेत। आता बघा मी ज्यावेळेस सांगतोय की या जिल्ह्यात पैसे आले म्हणजे हे पैसे सरसकट येत असतात असं नाही। आता मी जर सांगितलं एक्झाम्पल
की सोलापूरमध्ये पैसे आले तर सोलापूरमधल्या सर्वच लाडक्या बहिणींना पैसे येणार असं नाही. हिथं निकषावरती सुद्धा अवलंबून आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजना वेबसाईटवरती जर लॉग इन केलं तर तुम्हाला तिथं दिसतंय की तुमचं पेमेंट कॅन्सल झालेल्याचं कारण सुद्धा तिथं दाखवलं आहे. आणि त्याच्यामधलं पहिलं कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँकेतली माहिती ही एकत्र नसणे. हे जर वेगवेगळे असेल तर तुमचं पेमेंट कॅन्सल झालेलं तिथं रिझन दाखवलेलं आहे. दुसरं रिझन त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी योजनेचा लाभ घेत आहात, ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं आहे. तिसरं कारण म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही तुमचं आधार कार्ड आहे ते मॅपिंग झालेलं नाही आणि तुमचं चौथं जे कारण सांगितलं आहे त्याने ते तुमचं अकाउंट हे ब्लॉक झालेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस मी एखाद्या जिल्ह्याचं नाव घेतो त्यावेळेस त्या जिल्ह्यात सगळ्यांनाच पैसे येतील असं नाही. त्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या बँकेचं स्टेटस, त्यांचं आधार लिंक आहे का नाही, त्यांचं बँक चालू आहे का नाही, बरं त्यांचं सगळी माहिती बरोबर आहे का, त्यांनी कशामध्ये बसत आहेत का, त्यांनी ऑलरेडी कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का, ह्या गोष्टीची चाचणी होऊन मगच त्या लाडक्या बहिणीच्या पैसे येत असतात. त्यामुळं जरी मी सोलापूर जिल्हा म्हणलं तर त्यातल्या सर्वच लाडक्या बहिणी येणार नाहीत. जर आहे बघा, आणि ज्यावेळेस जिल्ह्यात वाटप होतं त्यावेळेस सर्वत्र एकदम पैसे येत नाहीत, कारण ट्रान्झॅक्शन्स हे टप्प्याटप्प्यानं होतं. 30 लाख, 20 लाख, 40 लाख अशा एक तासाच्या 2 तासाच्या फरकांमध्ये, 3 तासाच्या फरकांमध्ये हे ट्रान्झॅक्शन्स केले जातात. कारण ट्रान्झॅक्शन्स एकदम बाउन्स होऊ नये, सर्व्हरवरती लोड येऊन सर्व्हर बंद पडू नये ह्यासाठी ट्रान्झॅक्शन्स टप्प्याटप्प्याने केलेले असतात. त्यामुळं आता मी सांगतो आहे की बघा, आता जे 15 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आज वाटप होणार आहे 25 जानेवारीचं, कारण काल जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे आणि 3 बँकेमध्ये काल वाटप झालं. आज मी तुम्हाला सांगणार आज 15 जिल्हे आणि त्या 6 बँका कोणत्या आणि पोस्टात सुद्धा पैसे आले का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आजचे जे 15 जिल्हे आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. आता जो असा टप्पा असणार आहे बघा, आजचा जो टप्पा आहे तो पहिल्यांदा ह्याच टप्प्यात असणार आहे. इथून सुरुवात होणार आहे कोल्हापूर, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, जालना, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर. नंतर असंच आपण जर बघितलं तर पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आणि जालना, धुळे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे. 15 जिल्हे आज सुरू झालेला आहे. सकाळपासून 9:30 वाजल्यापासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेल्याचा मेसेज सुद्धा आजचा सुद्धा आलेला आहे. तो लवकरच मी सुद्धा व्हिडिओमध्ये ऍड करेल ज्यावेळेस आपला व्हिडिओ होईल त्यावेळेस. आणि लाभार्थी यादीमध्ये नाव कोणाचं असेल तर तुम्हाला मी आताच सांगितलं, जर एखादी लाडकी बहीण जर पात्र नसेल म्हणजे काय तर तिला संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तिथे येस असेल तर तिला पैसे सध्या येत नाहीत. यासोबतच सरसकट वाटप करा. ज्यांची अर्ज पडताळणी झाली होती त्यांची अर्ज छाननी झालेली आहे त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. ज्यांचा अर्ज पडताळणीमध्ये सध्या आहे त्यांना येणार नाहीत, बाकीच्या सगळ्यांना पैसे येणार आहेत. यासोबतच गॅसचे सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता गॅसचे सुद्धा पैसे त्याचा सुद्धा मेसेज मी तुम्हाला लवकरच टाकणार आहे, कारण सगळं आपलं पुराव्यासहित माहिती असते. तुम्हाला माहिती आहे कुठलीही माहिती आपल्याकडे खोटी नसते. परत एकदा मी तुम्हाला पुरावा दाखवतोय. परत एकदा पुरावा बघा, हा 7,500चा पुरावा आहे. याची मी डेट खाली क्रॉप केलेला आहे म्हणून दिसत नाहीये. इथं बघा, हा कालचा एकदम महत्त्वाचा मेसेज तुम्ही बघू शकताय. 24/1/2025 सिम 1 8:49 मला हा मेसेज आलेला तुम्ही इथं बघू शकताय. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे. आणि लाडकी बहीण योजना वेबसाईटवरती सुद्धा जर तुम्ही लॉग इन केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला सगळी माहिती दिसते, तुमचं पेमेंट किती आलेलं आहे, काय आलेलं आहे सगळं. काही प्रश्न असतील नक्की विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.